विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. हां, तुम्ही जे फळ्यावर वाचताय ते अगदी करेक्ट आहे, की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस केमिस्ट्रीचा अभ्यास आपल्याला 8 तासात फिनिश करायला जमलं पाहिजे. म्हणजे सांगू का? सांगतो तुम्हाला नीट लक्ष द्या, की 2 तास जो वेळ आहे, त्या 2 तासात मला फिजिकल केमिस्ट्री म्हणजे अगदी सॉलिड स्टेट पासून इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले टॉपिक फिनिश करायला जमलं पाहिजे. 2च तासात बरं का. मग 2च तासात ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाई पासूनचे सगळे टॉपिक. 2 मध्ये इनऑर्गॅनिक म्हणजे ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन वगैरे येतील. मग लक्षात घ्या ग्रुप 16, 17 येतील आणि 2 तासात मग समजा ते अप्लाइड म्हणजे पॉलिमर टॉपिक आहे, ग्रीन केमिस्ट्री आहे. ॲक्चुअली त्याला 2 तासापेक्षा कमी वेळेत व्हायला पाहिजे. मग असं 8च तासात हे फिनिश व्हायला पाहिजे. एक लक्षात घ्या, अशक्य काहीही नाहीये. अशक्य काही नाहीये लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. मी तुम्हाला सांगू का, मनात जर आणलं ना, तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ कशाला लागतो रे? कमेंट करून सांगा बघू. सगळ्यात जास्त वेळ कशाला लागेल? ऑर्गॅनिकला लागेल का फिजिकलला लागेल? मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल, "सर ते दोन्हीही पॉइंट अवघड आहेत." म्हणजे ऑर्गॅनिकला पण वेळ लागेल आणि फिजिकलला तर जास्त वेळ लागेल. पण आपल्याला माहिती आहे, की सुरुवातीलाच माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे आपल्याला? की आता वेळ कमी आहे. मग आपण सगळ्या जर डेफिनेशनच अगोदर केल्या आणि या लेक्चरपासूनच मी करणार आहे. मी काय करतोय ते समजून घ्या. मी सॉलिड स्टेट या टॉपिकला सुरुवात करतोय. या लेक्चरपासून मी सॉलिड स्टेटला सुरुवात करतोय. मी डेफिनेशन घेणार आहे. बरं मी पुस्तकातल्या ए टू झेड सगळ्या डेफिनेशन घेणार आहे. म्हणजे परीक्षेत आलेले प्रश्न पण घेणार आहे. जे येऊ शकतात असे प्रश्न पण घेणार आहे. म्हणजे पी-वाय-क्यू आणि आलेले पण प्रश्न घेणार आहे. म्हणजे मुद्दा असा आहे, की सगळं तुम्हाला सोपं जाणार आहे. सुरुवात करूया आपण. पहिला जो प्रश्न आहे तो आयसोमॉर्फिझम. पी-वाय-क्यू शोधा. तुम्हाला प्रश्न सापडेल आणि डेफिनिशन किती सोपी आहे बघा. 2 ओर मोर सबस्टन्स. पण मला माहिती आहे. आयसोचा अर्थ आहे सेम. आयसोचा अर्थ काय सांगा? सेम. सेम आहे सांगा बघू. सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. बघा ना, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोटोनिक सोल्युशन, आयसोबॅरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो शब्द किती वेळा आलाय? म्हणजे माझ्या डोक्यात होतं की सेम काहीतरी आहे. मग आयसोमॉर्फिझममध्ये two or more substance having same crystal structure are said to be isomorphism. Isomorphous. Okay. And this phenomena is known as isomorphism. आता ऐका, इथं गोंधळ कुठं होतोय बघा. NaF सोडियमचा एक ॲटम आहे, फ्लोरिनचा एक आहे. म्हणजे 1:1 रेशो आहे. इकडे पण 1:1 रेशो आहे. NaNO3 सोडियम एक आहे, नायट्रोजन एक आहे, ऑक्सिजन 3 आहे. 1:1:3. 1:1:3. रेशो सेम आहे की नाही? पण थांबा बाळांनो, समजा मी असं लिहिलं NaCl 1:1 रेशो आहे. KCl 1:1 रेशो आहे. दिसताना पण NaCl, KCl सेम वाटतंय ना? ते आयसोमॉर्फस नाहीयेत. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, रेशो सेम आहे, पण स्ट्रक्चर सेम नाहीये. मग स्ट्रक्चर सेम असेल तरच त्याला आपण काय म्हणायचं? आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फस सबस्टन्स. सोपी आहे ना डेफिनिशन? एक्झाम्पल सीईटीसाठी काय इम्पोर्टंट आहेत? एक्झाम्पल्स इम्पोर्टंट आहेत. NaNO3 आणि CaCO3 डोक्यात ठेवायचंय. NaF आणि MgO लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत आला तर तोच एक्झाम्पल असणार आहे लक्षात घ्यायचं. पहिली डेफिनिशन क्लिअर झाली. मी काय लक्षात ठेवलंय? सेम. सेम काय? क्रिस्टल स्ट्रक्चर. Two or more substance having same crystal structure are known as isomorphous and this property is known as isomorphism. चला नेक्स्ट पॉलिमॉर्फिझम. नावातच आहे. आता सेम नसणार आहे. डिफरंट असणार आहे. पण एक लक्षात घ्या ही 3 नावं बघा. डायमंड, ग्राफाइट, फुलरिन. हे सगळे ना ॲलोट्रोप्स आहेत. कुणाचे ॲलोट्रोप्स आहेत? कार्बनचे ॲलोट्रोप्स आहेत. कुणाचे सांगा? कार्बनचे. बघा, म्हणजे तो एक सिंगल सबस्टन्स आहे. म्हणजे कार्बन हा सिंगल आहे. पण या 3 वेगवेगळ्या रूपात तो असतो म्हणूया आपण. फॉर्ममध्ये असतो म्हणूया आपण. अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 ओर मोर फॉर्म्स ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर इज सेड टू बी पॉलिमॉर्फस. मग पॉलिमॉर्फस सबस्टन्सची डेफिनिशन तुम्हाला येऊ शकते परीक्षेत. आयसोमॉर्फसची आलेली आहे म्हणल्यावर पॉलीची येऊ शकते. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, हे डायमंडचं एक्झाम्पल आहेच. त्याच्यानंतर अजून बघा सगळ्यात महत्वाचं कॅल्साइट क्रिस्टल आणि आर्गोनाइट क्रिस्टल आर टू फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सीईटीचा अभ्यास कुठल्या लेव्हलला व्हायला पाहिजे माहितीये का? त्याचे कॅल्साइट क्रिस्टल दिसतंय तर मी प्रोनान्सिएशन कॅल्साइट करतोय. फॉर्म्युला कॅल्शियम कार्बोनेटच आहे. निकोल प्रिझम तयार करण्यासाठी ते वापरतात. निकोल प्रिझम. आता हे निकोल प्रिझम कुठून आला सांगतो. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी नाही कळालं तुम्हाला. असिमेट्रिक कार्बन एटॉम, इनॅन्शिओमर्स
एक्स्ट्रोरोटेटरी, लिओ रोटेटरी असलं काय आठवलं का? 2 क्लोरोब्युटेनची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण एक्सप्लेन करतो तसं. मग मुद्दा असा आहे, की कॅल्साइट क्रिस्टल हे एक ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे कॅल्शियम कार्बोनेटचं. मग 2 कुठलं आहे? दुसरं कुठलं आहे? हे आर्गोनाइट एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो रे, तुम्ही फक्त आणि फक्त ना कुठलीही कन्सेप्ट, कुठलीही डेफिनेशन झाली, की इमिडिएटली ना पी-वाय-क्यू शोधायचे. लाईन टू लाईन क्वेश्चन असतात लक्षात घ्या. लाईन टू लाईन म्हणूया आपण. बरं आता हे पण झालं. ॲलोट्रॉपी 2 डेफिनेशन झाल्या आपल्या. तिसरी डेफिनेशन नीट लक्ष द्या. The smallest repeating structural unit of a crystalline solid is known as unit cell. माहिती आहे का आपल्याला युनिट सेल? आणि युनिट सेलमध्ये आपण पुन्हा सिंपल ते क्युबिक मध्ये जातो आपण. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड एवढंच आहे आपल्याला बरं का लक्षात घ्या. नाहीतर ते ब्रॅव्हिस, लॅटिस वगैरे भरपूर प्रकार आहेत. पण कॅल्क्युलेशनसाठी 3च इम्पोर्टंट. पण इथं डेफिनेशन कोणाची आहे? डिफाईन युनिट सेल. तिसरी डेफिनेशन तुम्ही नोट्स बनवताय का नाही बनवत? लिहिलं पाहिजे. डेफिनेशन काय? अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. पण तुमच्या मनात एक आयडिया आलाय बरं का. या टॉपिकच्या सगळ्या डेफिनेशन देतो तुम्हाला. प्लस फॉर्म्युले पण रिवाइज करून घेतो बरं का रे बाळांनो. फॉर्म्युल्याचे पण रिव्हिजन आणि या दोन्ही गोष्टी आपण कव्हर करूया. चला पॅकिंग इफिशियन्सी. आतापर्यंत पॅकिंग इफिशियन्सीची डेफिनेशन कधी आली नाहीये. पण सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्डची पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइडचं पर्सेंटेज बऱ्याच वेळा विचारलंय. सांगा बघू 72 आहे का 74 आहे? 68 का 52.4 कुठल्या व्हॅल्यू आहेत? आठवा. ते जे पर्सेंटेज आहे ते व्हॉल्यूम ऑक्युपाइड असतो. मग व्हॉल्यूम अनऑक्युपाइड काढायचं असेल म्हणजे बी मध्ये 68% जर व्हॉल्यूम ऑक्युपाइड असेल तर अनऑक्युपाइड किती? तर 100 मधून ते मायनस करा. ते काढा की पी-वाय-क्यूज. 40-50 वेळा प्रश्न विचारले त्याच्याविषयी. नुसते व्हॅल्यूज पाठ करायच्या. 3 व्हॅल्यू पाठ करायच्यात. सिंपल क्युबिकला ऑक्युपाइड किती आहे? त्यातनं 100 मधून ती व्हॅल्यू मायनस करा. अनऑक्युपाइड किती आहे ते कळेल तुम्हाला. मी का हा प्रश्न घेतला? ही डेफिनेशन डिफाईन पॅकिंग एफिशियन्सी असा आला, तर त्याचं उत्तर एकदम सिंपल दिलंय त्यांनी. फ्रॅक्शन ऑर म्हणलंय ऑफ पाहिजे होतं. फ्रॅक्शन ऑफ अ पर्सेंटेज ऑफ द टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द स्फिअर. मी अशी लिहिणारच नाही डेफिनेशन. मला जाणून-बुजून हा प्रश्न घेतलाय मी सांगतो. Packing efficiency is defined as volume occupied by the particles in unit cell per unit total volume of the unit cell. हां, किंवा it is the ratio of volume occupied by the particles to the व्हॉल्यूम. तुम्ही डेफिनेशन तयार करा. रेशो शब्द वापरा, पर युनिट शब्द वापरा, पण ही डेफिनेशन तयार करा. बरं होमवर्क देतोय. पुस्तकात एक पेज नंबर मी तुम्हाला सांगेन. त्या पेजवर ना आता पुस्तक माझ्याकडं नाहीये. ॲक्चुअली मी समोर घेतो पुस्तक. ओके. आणि या पुस्तकातला पेज नंबर 14 वरचं असं दिसेल तुम्हाला? हां. ॲट एनी कॉस्ट 6, 8, 12 कोऑर्डिनेशन नंबर पण पाठ करा. हे कोऑर्डिनेशन नंबर काय? तो जो एटम किती स्फिअरला अटॅच असतो, चिकटलेला असतो, तोच कोऑर्डिनेशन नंबर आहे. कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये पण तसंच आहे. लिगँड्स असतात त्याच्यामध्ये. सेंट्रल मेटल आयर्नला किती लिगँड्स अटॅच आहेत, तो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो लक्षात घ्या. मग 52.4, 68, 74% हे जे पर्सेंटेज दिसते ना तुम्हाला पर्सेंटेज ही पॅकिंग इफिशियन्सी आहे म्हणजे तेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलेला असतो लक्षात घ्या. बरं. आता नेक्स्ट क्वेश्चन हां. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. फिजिक्सचा पार्ट आहे बरं का रे बाळांनो. फिजिक्सचा पार्ट आहे. प्युअर सेमीकंडक्टर असेल तर त्याला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणायचं. पण त्याचा युज होऊ शकत नाही. आपल्याला डोपिंग करावं लागतं. म्हणजे इम्प्युरिटी ॲड करावी लागते. जर मी पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केली म्हणजे याच्यात 5 इलेक्ट्रॉन असतील व्हॅलेन्स शेलमध्ये अशी इम्प्युरिटी जर मी ॲड केली तर एन टाइप सेमीकंडक्टर तयार होतं. पण जर मी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केली तर पी टाइप सेमीकंडक्टर तयार होतं. पी टाइप मध्ये होल्स आर मेजॉरिटी कॅरियर असतात आणि एन टाइप मध्ये इलेक्ट्रॉन असतात. सगळे एमसीक्यू सांगायला लागलोय तुम्हाला. पी टाइप, एन टाइपचे एक्झाम्पल्स हे अॅल्युमिनियम, इंडियम, बोरॉन, फॉस्फरस हे कुठली एक्झाम्पल्स आहे? त्यातलं फॉस्फरस ही पेंटाव्हॅलंट आहे. मग एन टाइप तयार करताना फॉस्फरस ॲड करतात. म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय? डोपिंग म्हणजे काय? इम्प्युरिटी ॲड करणं. एक्स्ट्रिन्सिक म्हणजे काय? बघा प्युअर म्हणलं की इंट्रिन्सिक आणि डोपिंग केलेलं असेल तर एक्स्ट्रिन्सिक. हां, आता लक्षात घ्या. प्युअर सेमीकंडक्टर इज नोन ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सरळ-सरळ एमसीक्यू परीक्षेत येऊ शकते. हे लक्षात घ्या. ह्या 3 डेफिनिशन. आता सगळ्यात महत्त्वाचं बरं का, हे लास्टचं पेज आहे लक्षात घ्या. पहिल्या टॉपिकमध्ये एवढ्याच डेफिनिशन्स आहेत. तुम्हाला फॉर्म्युले पण रिवाईज करून घ्यायचे आहेत की सांगतो. जो सबस्टन्स मॅग्नेटकडून वीकली रिपेल होतो, तो डायमॅग्नेटिक सबस्टन्स. वीकली अट्रॅक्ट होतोय, तो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असेल तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि एबिलिटी ऑफ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड म्हणजे ससेप्टिबिलिटी सांगतो. डायमॅग्नेटिकची ससेप्टिबिलिटी स्मॉल आणि रिपेल करतोय ना, त्यामुळे निगेटिव्ह असतं.
पॅराची ससेप्टिबिलिटी स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते. फेरो लार्ज असते ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू आणि ती पॉझिटिव्ह असते. फिजिक्समध्ये डिस्टिंग्विश बिटवीन डाय पॅरा, पॅरा फेरो किंवा डाय फेरो असं येऊ शकतं. 2च पॉइंट लिहायचे असतात. पहिलं डेफिनिशन जे तुम्हाला माहितीच आहे. इथं केमिस्ट्रीमध्ये करताय, फिजिक्समध्ये उपयोगी पडेल. आणि दुसरा पॉइंट असतो ससेप्टिबिलिटी. एबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड लक्षात घ्या. बरं आता फॉर्म्युल्याकडे वळूया आपण. या टॉपिकमध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे NmA³ हा सगळ्यात इम्पोर्टंट फॉर्म्युला लक्षात घ्या. N म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे सिंपल क्यूबिक मध्ये एक ॲटम असतो, बॉडी सेंटरमध्ये 2 असतात, फेस सेंटरमध्ये 4 ॲटम असतात. म्हणजे N व्हॅल्यू फिक्स आहे. M म्हणजे मोलार मास, A³ म्हणजे व्हॉल्यूम आहे बरं का. A³ म्हणजे व्हॉल्यूम आहे आणि Na म्हणजे कोण आहे? अवोगॅड्रोज नंबर सांगतो. आता एक्स ग्रॅम माझ्याकडं सॅम्पल आहे. एक्स ग्रॅम सॅम्पल आहे. मग ह्याच्यात युनिट सेल किती आहेत ते काढायचे आहेत मला. म्हणजे मी इथं असं लिहितो की नंबर ऑफ युनिट सेल. मग नंबर ऑफ युनिट सेल काढताना तुम्हाला जेवढा सॅम्पल आहे, जेवढे ग्रॅम त्याला एका युनिट सेलच्या मासनं डिव्हाइड करा. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता PYQ जावा शोधा ना. मी तुम्हाला सांगतो A³ ची व्हॅल्यू सीईटी डायरेक्टली देतात तुम्हाला आणि X ची व्हॅल्यू पण देतात. मग ते Xला A³ ने डायरेक्टली डिव्हाइड करा. नंबर ऑफ युनिट सेल मिळेल. आता नंबर ऑफ ॲटम तुम्हाला काढायचे विचारले असतील. बघा मी काय म्हणतोय. नंबर ऑफ ॲटम त्या सॅम्पलमध्ये तुम्हाला काढायचे असतील. नंबर ऑफ युनिट सेल अगोदर काढलं पाहिजे आणि त्याला N न मल्टिप्लाय केलं पाहिजे. समजा सिंपल क्यूबिक असेल तर N ची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे जेवढे सेल तेवढेच ॲटम. पण बॉडी सेंटर बघा. माझ्याकडे 5 युनिट सेल आहेत बॉडी सेंटर म्हणजे माझ्याकडे 10 ॲटम असणार. कारण एका बॉडी सेंटरमध्ये 2 ॲटम असतात ना, म्हणून 2 न मल्टिप्लाय करा. फेस सेंटर असतं तर 4 न मल्टिप्लाय करा. झालं. अरे एवढेच फॉर्म्युले आहेत. एवढेच फॉर्म्युले आहेत पहिल्या टॉपिकमध्ये. कुठं दुसरे फॉर्म्युले आहेत? नाहीयेत, नाहीयेत लक्षात घ्या. एवढेच फॉर्म्युले आहेतच. हे सॅम्पलचं वगैरे ते मास तेवढंच आहे. आता सांगतो, मी आणखीन एक सांगतो. तुम्हाला ना एक स्टार करतोय मी तर कुठल्या गोष्टीसाठी सांगू का? आहे फॉर्म्युला ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आणि टेट्राहेड्रल व्हॉइड्स सांगतो. समजा एक काम करूया आपण N म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स म्हणूया आपण. N म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठी नंबर ऑफ मोल्स दिले असतील, तर तुम्ही त्याला अवोगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला 0.4 मोल दिलेत, अवोगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करा. नंबर ऑफ ॲटम मिळतील. आता जेवढे ॲटम असतात, तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स असतात आणि त्याच्या डबल टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात. मग तुम्हाला सांगतो 1.6 उघडा. त्यात 0.4 का 0.6 मोल दिले बघा. ओके. मग तेवढे जे मोल दिलेत ना, तुम्ही त्याला अवोगॅड्रोस नंबरनं मल्टिप्लाय करा. ॲटम मिळतील तुम्हाला आणि जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स असतात आणि त्याचे डबल टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात. एक काम करा ना, सॉलिड स्टेट आणि सह्याद्री ट्युटोरियल्स सर्च करा YouTubeवर. तुम्हाला फ्री लेक्चर्स भेटतील. डिटेल लेक्चर्स आहेत. न्यूमेरिकल्स घेतलेत. विथ लॉ कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे. आपल्या चॅनलवर सगळं आहे. मग चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. केमिस्ट्री आपण ठरवलंय, केमिस्ट्री ठरवलंय 8च तासात फिनिश करायचंय. त्याची सुरुवात आत्तापासून झाली. जर आपण सॉलिड स्टेटचे फॉर्म्युले सगळे केले, कॅल्क्युलेशन आत्ताच्या आत्ता सगळं केलं. आपल्या संघर्ष बॅचमध्ये आपण सगळं कॅल्क्युलेशन विथ लॉ करून दाखवलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन सगळ्या केल्या. डिस्ट्रिब्युशन सगळे प्रश्न अगोदरच करून ठेवले. तर 8 तास पण लय होतील आपल्यासाठी लक्षात घ्या आणि आपल्याला हे करायचंय. ऑल द बेस्ट.